ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्याचा संवाद दशक 14 समास पहिला वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम जय जय गणनाथा तू विद्या वैभव समर्था. अध्यात्म विद्येचा परमार्थ बोल व्हावे. नमो शारदा वेदजनी सकळ सिद्धी जयाचेनी. मानसे प्रवर्तिले मदनी स्फूर्ती रूपा. आत्मा आठू सद्गुरु चोपराताई परू. ज्ञान ज्ञान विचारू करू लागे. श्रोते कुसले भरवे भगवत भजन कैसे करावे. बोलिले म्हणून बोले समावे गर्धांतरी. सावध होऊन श्रोते जन ऐसा. श्रोतेने कुसले भरवे भगवत भजन कैसे करावे. म्हणून बोले समावे ग्रंथांतरी. सावध होऊन श्रोते जन ऐकन विदा भजन. सस्यासी बोलले पावन होईजे येणे. षडं कीर्तनं विष्णुस्मरणं पास्यवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पास्यवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. ऐसे हे नवविद्या भजन बोलले. त्याची पुढे प्रांजळा केले. श्रुती अवधान दिले पाहिजे आता. प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण. आता अध्यात्म निरूपण ऐकत जावे. कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग ऐकत जावे. नाना व्रतांचे महिमे नाना तीर्थांचे महिमे नाना दानांचे महिमे ऐकत जावे. नाना महात्म्य नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तप उपाय प्रश्न ऐकत जावे. युद्धहानी निराहारी हळाहारी पाणाहारी ऋणाहारी नाना हरी कैसे ते ऐकावे. कृष्णवास दळवास सिद्धवास अरण्यवास भूगर्भाणी आकाशवास कैसे ऐकावे. जपी तपी तामसयोगी नाना निग्रह हठयोगी शाक्तागम आधार योगी कैसे ऐकावे. नाना मुद्रा नाना आसने नाना देखणे लक्षस्थाने पिंड ज्ञाने तत्वज्ञाने कैसे ऐकावे. नाना पिंडांच्या रचना नाना भूगोळ रचना नाना सृष्टींच्या रचना कैसे ऐकावी. चंद्र सूर्य तारा मंडळे नमंडळे मेघमंडळे 21 स्वर्गे सप्तपाताळे कैसे ती ऐकावे. ब्रह्मा विष्णू महेशस्थान इंद्र देव ऋषिस्थान वायुवर्ण कुबेरस्थान कैसे ते ऐकावे. नवखंडे 14 भुवने अष्टदिक्पालाची स्थाने नाना वने उपवने गणे कैसे ती ऐकावी. गणगंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद दुंबर अष्टनायक संगीत विचार कैसे ते ऐकावे. राग ज्ञान ताळ ज्ञान नृत्य ज्ञान वाद्य ज्ञान अमृत वेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. 14 विद्या 64 कळा सामुद्रिक लक्षणे सकळ कळा 32 लक्षणे नाना कळा कैसा त्या ऐकाव्या. मंत्र मोहरे ताटके सिद्धी नाना वल्ली नाना औषधी धातू रसायन बुद्धी नाडी ज्ञान ऐकावे. कोण्या दोषे कोण रोग कोण रोगास कोण प्रयोग कोण प्रयोगास कोण योग साधित एक
ऐकर ऐकावे. रवरवादी कुंभपाक नाना यातना यमलोक सुख दुःखादी स्वर्गनग कैसा तो ऐकावा. राजाधिराज पुन्हा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज पुन्हा भोसे महाराज की जय. राजाधिराज पुन्हा सत महाराज. राजाधिराज पुन्हा रणजित महाराज. राजाधिराज पुन्हा हरिश्चंद्र महाराज. रवरवादी कुंभपाक नाना यातना यमलोक सुख दुःखादी स्वर्ग नरक तो कैसा तो ऐकावा. रामदास महाराज या दशक 4 समास पहिला त्यामध्ये 24व्या ओळीमध्ये काय लिहिलेलं आहे. रव रवादी कुंभपाक नाना यातना यमलोक सुख दुःखादी स्वर्ग नको कैसा तो. श्रवण भक्तीमध्ये सांगितलं. श्रवण पहिली भक्ती कुठली? श्रवण. श्रवण भक्ती म्हणजे काय? हा विषय काय आहे? भक्ती कशासाठी करायची? जन्म म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? मेल्यानंतर काय काय आपल्याला भोगावं लागतं? जिवंत असताना आपल्याला काय काय भोगावं लागतं? 3 ताप सांगितले ना. पहिला ताप आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे काय? जे आतून शरीराच्या आतून रोग उभारून येतात त्यापासून जो त्रास होतो, ताप दुःख होतो त्याला आध्यात्मिक ताप. आधी भौतिक म्हणजे बाहेरच्या परिसरामुळे जो त्रास होतो भौतिक म्हणतात ना आजूबाजूचा तो त्रास आधी भौतिक तो दुःखच आहे. आध्यात्मिक पासून दुःखच आहे. आधी भौतिक पासून दुःख आहे. हे 2 दुःख देह असताना जाणवतं. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत जाणवतं. मेल्यानंतर तिसरा नाम आहे तो अधिदैविक. तो ताप आपल्याला अनुभवता येत नाही. जन्मापासून मरेपर्यंत जे ताप 2 आहेत ते आपल्याला जाणता येतात. तिसरा ताप म्हणजे मेल्यानंतर ज्याला म्हणतात कर्मानुसार जो दुःख होतो त्याला अधिदैविक म्हटलेलं आहे. कर्म चांगले असेल तर त्रासच नाही. कर्म चांगले असेल ना तर त्रास नाही. कर्म वाईट असेल तर ज्याला आपण पाप म्हणतो ते असेल तर अधिदैविक ताप म्हणतो. दासबोधामध्येच म्हटलेलं आहे पाप आणि पुण्य समान घडलं तर मनुष्य जन्म प्राप्त. पाप अधिक पुण्य कमी पडलं तर अधोगती. अधोगती म्हणजे काय? पुढचा जन्म आपल्याला मनुष्याचं मिळतच नाही. यमलोक च्या यातना आहे. तर यमलोकाच्या यातना काय सांगितलंय? रवरवादी कुंभपाक म्हणजे खाण आहे, किडे आहेत. तिकडे किडे वळवळतात. खाण आहे, वास सहन होत नाही. अशा कुंभपात्रात आपल्याला टाकलं जातं. ती यातना म्हटलेलं आहे रवरवादी कुंभपाक. अशा अनेक यातना आहेत. यमलोक माणूस मरतो की नाही, देह सोडतो की नाही, काही अनुभव लोकांना आहेत.
मरताना सांगतो यम आला मला घेऊन यायला, मग यम याला मला घेऊन जायला, त्याला यमलोक. यम लोकात घेऊन गेल्यानंतर आपल्याला कर्मानुसार आपल्याला शिक्षा होते. चांगलं कर्म असेल तर शिक्षेचा प्रश्नच येत नाही, ते आपलं स्वागत करतात. वाईट कर्म असेल तर आपला हिशोब आपल्याला दाखवला जातो आणि यमय आज्ञा दिल्या जातात. अनेक प्रकारचे आहेत. उकळत्या कढईत, तेलाच्या कढईत टाकलं जातं, अग्नीत टाकलं जातं. रवरवत्या म्हणजे काय, किडे आहे, किडे पडलेल्या अशा घाणीत आपल्याला टाकलं जातं. खांब तापलेल्या त्याला मिठी मारायला लावतात. असे अनेक प्रकार वेदशास्त्र पुराणात म्हटले. अधिदैविक ताप म्हणजे ते त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. रवरवादी कुंभपाक नाना यातना यमलोक, ह्याचा श्रवण करायचं. हे श्रवण का करायचं तर आपल्याला आध्यात्मिक आणि अधिभौतिक दोनच ताप माहिती आहे, तिसरा ताप माहिती आहे ना. हे सगळं श्रवण करताना हे पण बघायला पाहिजे आपण काय जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला कुठले ताप आहे. दोन आध्यात्मिक ते आपण जाणू शकतो. कॅन्सर झालं, अल्सर झालं, हार्ट अटॅक आला, जे शरीरापासून उफाळून येतात. कावीळ झाली, ताप आला, सर्दी झाला, खोकला झाला, पडसा झाला, हे सगळे ताप शरीरापासून उफाळून येतात. ते आपण जाणू शकतो. अधिभौतिक पण जाणू शकतो. कोणी दगड मारला लागला, आपण कुठे रस्त्यात जात असताना आपण आपला ऍक्सिडेंट म्हणून, अपघात किंवा कुठेतरी आपण अडकून पडणं, हाड मोडणं, हात मोडणं. हल्ली म्हणतात आपला आपण जातो की नाही, आपण ह्याच्यात बाथरूममध्ये जाताना घसरून पडतो म्हणजे बॉल गेला. हे सगळं प्रकार काय आहे. बॉल जाणं, हाड मोडणं, हे सगळं आधी भौतिकमध्ये. तिसरा ताप आपण जाणू शकतो. तिसरा ताप नाही जाणू शकतो. तिसरा ताप जाणायचं असेल तर त्याच्यासाठी एक साधना आहे. ती साधना केल्यानंतर तिसरा ताप कळतो. ही साधना कठीण आहे. त्याच्यात ते काही लोक एक्सपर्ट असतात, आपल्याला हिप्नोटाईज करून मागच्या जन्मात घेऊन जातात. हा कुठला जन्माचं कर्म आहे ते तू आज बघतो ना आपण. जसं काही लोक सायकिक होतात. कशासाठी? माझ्याच नशिबात दुःख का, मलाच एवढे रोग का, मलाच एवढा त्रास का, सायकिक होतात. सायकिक झाल्यानंतर कुठे जाणार? डॉक्टरकडे जाणार ना. डॉक्टर उपचार करतात, त्याच्याने पण बरा होतो. काही लोक बरेच होत नाही, मानसिक म्हणतात त्याला. मानसिक त्याची मनाची समजूतच निघत नाही. मग काही डॉक्टर्स खूप रेअर केसमध्ये हिप्नोटाईज करतात आणि मागच्या जन्मात तुम्हाला घेऊन कुठल्या जन्माचं कर्म हे तुमचंच कर्म. जशी आपली चूक असेल तर आपण गपचूप बसू की नाही, कबूल करतो ही माझी चूक आहे. स्वतःच्या हातून चूक झाला तर आपण माफ करतो की नाही, काय पर्याय नाही ना. आपण केलंय ना. तिकडे आपण आहे. आपण म्हणजे मी. आपण म्हणजे मी आहे. मी म्हणजे मग आपण केल्यानंतर सगळं माफ असतं. दुसऱ्याने केलं तर माफ नसतं. द्वैत आहे. ते हिप्नोटाईज करून त्याला माफ, कुठल्या जन्माचा हा कर्म आपण भोगतोय हे त्याला लक्षात आणून देतो. मग तो त्याला समजूत पडते माझंच कर्म मला भोगावा. अधिदैविक ताप फार रेअर केसमध्ये. एवढी ही पद्धत प्रचलित नाहीये, पण आहे, ती पद्धत आहे. डॉक्टर संजीव मलिक यूट्यूबवर एक्सपर्ट आहे. त्याच्यात सांगायचं तात्पर्य काय, हा विषय म्हणजे काय, भक्ती का करायची. सुखे सोनार आठवे, दुखे देव आठवे म्हणते.
दुःखात देव आठवतो, सुखे सोनार, सोनार आठवतो. विषय सुख, विषय सुख जन्मापासून मरेपर्यंत आपण विषय सुखच घेत असतो, मरेपर्यंत तेच करत असतो. परमेश्वराने हा पंचमहाभूतांचं शरीर कशासाठी दिलेलं आहे कळतच नाही. चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, चांगलं राहायचं, चांगला संसार करायचा, मुलाबाळांना शिकवायचा, आपण छान राहायचं आणि एक दिवस मरून जायचं. अज्ञानातून हा जीव जन्म घेतो, अज्ञानात राहतो, अज्ञानात मरतो. ह्या शरीराचा वापर कसं करायला पाहिजे, जर पैसा येतो की नाही, त्याचा वापर कसं करायचं हे लोकांना कळत. अज्ञानी म्हणतात आला पैसा वाटून टाक, उधळून टाक. मग मित्र गोळे होतात, नातेवाईक गोळा होतात, लक्ष्मी निघून. लक्ष्मी आहे तोपर्यंत सगळं आहे, लक्ष्मी गेली का कोणी कोणाला विचार. जीवलक जीव हे ती प्रेत सांडवलं जात, ज्याला आपण जीवलक म्हणतो, प्रेम म्हणतो. भाऊ बहीण आई वडील सुद्धा साथ नाही, कोणी कोणाचं नसतो. जीवलक जीव घेते प्रेत सांडवलं जाते. प्रेत म्हणजे काय, तुमचा जीव घेतला जातो नातेवाईकांकडून. आपतेष्ट म्हणजे आपत्ती, संकट आहे ते. जोपर्यंत आपण सुखी समाधानी, सगळे आपले मित्र आहे, सगळे नातेवाईक चांगलं गोड बोलतात, सगळं संपलं, प्रेत म्हणजे मरेपर्यंत तुम्हाला प्रेत करून टाकतात. जीवलग जेव घेते प्रेत सांडवलं जात. प्रेत म्हणजे मारून टाकतात ना तुम्हाला, मरेपर्यंत तुम्हाला. जसं ती एक वेल आहे ना, झाडाला चिपटून असते, तो झाड मरेपर्यंत त्याला चिपटून असते. तसं जीवलक म्हणजे काय, नातेवाईक, आपतेष्ट, आपत्ती म्हटलेलं आहे, तुम्हाला मडा करून टाकतात सुखासाठी. तुमच्यापर्यंत कसं सुख मिळतं म्हणून आपण दिलेलं आयुष्य कुठे वापरतो, गैरवापर करतो. पंचमहाभूतांचं शरीर कशासाठी देवाला दिलेलं आहे हेच माहित नाही. ते श्रवण भक्तीत कळत. श्रवण भक्ती पहिली भक्ती, नवविद्या भक्ती म्हणता पहिली भक्ती श्रवण. हा विषय काय आहे, जन्म म्हणजे काय, जन्म कशासाठी आहे, मेल्यानंतर काय भोगावं लागतं, देह असताना काय भोगावं लागतं. गर्भी म्हणे सोहम, गर्भात तर म्हणतो सोहम, ते आठवत नाही. पण जन्मापासून मरेपर्यंत गंडांतर असतात, परमेश्वराने ठेवलेले गंडांतर. संकट येतात, सण होत नाही, नातपार मसलपार मणिपार सगळं काही काम करत नाही. नाते एकदम पहिलेच पळून जातात, शेवटचे आई वडील असतात ते पण पळून जातात, कोणी शिल्लक राहत. कोण म्हणते जगी ज्यास कोण नाही त्यास देव आहे. अशा वेळेला आपल्याला या जीवाला देव वाटतो, तो सोहम. आता गर्भात म्हटलेलं काय ते आपण अनुभवू शकत नाही, पण जिवंत असताना सुद्धा प्रसंग आलं, आपले लिमिट संपले. आई वडील नातेवाईक सगळ्यांना लिमिट आहे, लौकिक लोकांना पण लिमिट आहे. संपलं तर काय, जगी जास्त कोणी नाही त्यासाठी. तोच गंडांत, तोच सोहम. नास्तिक माणूस असू दे, तो पण देवाकडे जातो. चोर असतो ना, चोर लबाडी चोरी करतो, जेलमध्ये जायचं, पाया आली देवाला सांगतो, देवा मला वाचव. खुनी असतो ना, खुनी, तो पण खून करतो ना, नागाच्या भरत करून वरती म्हणतो मी एवढे खून केले. फाशी जायच्या वेळेला रडतो. जीव आहे ना तो,
गंडांत. मनुष्य देह गर्भात असताना सांगितलेलं आहे, गर्भी म्हणे सोहम, बाहेर येतात म्हणे. प्रसंगात देव आठवतो, सुखे सोनार आठवे, दुखे देव आठव, दुःखात देव आठव. कशासाठी हा मनुष्य का घ्यायचं मनुष्य जन्म? मोक्षाचा याचा उपयोग काय करायचं ते शेवट भक्ती सांगितलं. पहिली भक्ती. जन्म म्हणजे काय, जन्म घेतल्यानंतर आपण काय करायला पाहिजे आणि मृत्यूनंतर आपल्याला काय भोगावं आलं हे टाळायचं असेल तर जे सर्व दुःख असतो आध्यात्मिक आधी भौतिक हे दोन ताप भोगतो आपण, सगळ्यांना अनुभव आहे. फक्त विषय माहीत नाही. मेल्यानंतर अधिदैविक ताप आहे तो अनुभवता येत नाही. म्हणून काय करतात लोक, काय म्हणतात, का म्हणे आधार ना खरा देवा असेल. हे आधार जग काय म्हणतो माहितीये, अरे मग जिवंत असताना खाऊन घ्यायचं, मेल्यानंतर काय पोट मिळणार आपल्याला, म्हणून पोट भरून खाऊन घेतात, मरेपर्यंत खातात, खाऊन खाऊन मरतात. मरण म्हणजे काय माहिती, ते श्रवण भक्तीत सांगितले. मरण म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, जन्मापूर्वीचं आपलं आयुष्य काय असतं. 84 लक्ष योनी भोगून आपण या जन्माला आहे. मोक्षाचं द्वार आहे. तिकडे 2 आंध्याचा दृष्टांत सांगितलेला ना, खाजवतो मोक्षाचा द्वार येतो, खाजवतं दरवाजा. तसा मनुष्य जन्म मोक्षाचं द्वार आहे, तिकडे खाजवत बसतो जन्मापासून मध्ये. खाजवत बसतो म्हणजे काय, विषय सुख घेतो की नाही जन्मापासून मरेपर्यंत. असाध्य रोगाला उदाहरणार्थ कॅन्सर, सगळे लोक कॅन्सरला जास्त घाबरतात. कारण कॅन्सर आपल्याला वेळ देतो, 6 महिने म्हणतात का 4 महिने काय म्हणतात ना, वेळ देतो. वॉर्निंग येते आपल्याला 6 महिन्यात तू मरणार आहे. मग काय करतो, परमेश्वरा मला वाचव. हार्ट अटॅक अजिबात वेळ देत नाही आपल्याला. बाकीचे रोग आपल्याला वेळ देतात, पण हार्ट अटॅक अजिबात वेळ देत. डायरेक्ट काय तो माणूस मरून जातो, वेळच देत नाही. पण कॅन्सर बाकीचे रोग आपल्याला वेळ देतात. डॉक्टरकडे जाणार, दुसरं कुठे जाणार. जपी तपी यांच्या ऋषीमुनी सगळ्यांकडे जे काय असेल ते आपण यांत्रिक मांत्रिक चापते सगळं करून मोकळं होणार. कुठेच नाही वळला तर देवाला हात जोडला. परमेश्वरा माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर, पण याच्यातून मला वाचव. असे जन्मापासून मरेपर्यंत अनेक गंडांतर ठेवलेले असतात देवाने. परमेश्वराची एक रचनाच असते, नॅचर म्हणतात त्याला. पण त्याच्यात आपण काय करतो, तेवढ्यापुरते आपण शरण देवाला जातो, परत आहे तेच, तेवढ्यापुरतीच परत आहे तेच. म्हणून विषय समजून घेणं महत्वाचं. हा विषय काय, अध्यात्म म्हणजे काय, भक्तिमार्ग म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, ह्याचा उपयोग कसं करायचा. नाही तर दुरुपयोग करतोच आपण जन्मापासून मरेपर्यंत. हे समजण्यासाठी भगवंताची भक्ती कशी करायची ते सांगितलं. भगवंत म्हणजे काय, देव म्हणजे काय, आपण म्हणजे काय, सृष्टी म्हणजे काय, 84 लक्ष योनी म्हणजे काय, भूत योनी म्हणजे काय, प्रेत योनी म्हणजे काय, सगळं श्रवण विषयाचं ज्ञान आहे. खरोखर यम आहेत का, खरोखर देव आहेत का, खरोखर या शक्ती आहेत का, खरोखर भूत योन्या आहेत का, खरोखर म्हणजे काय म्हणतात ना, म्हणजे बाकीच्या योन्या आहेत. सगळं श्रवण भक्तीमध्ये, श्रवण भक्तीने ज्ञान कळत. हा विषय काय, आणि या देहाचा वापर कसा, प्रॉपर म्हणतात ना, प्रॉपर वे, देहाचा वापर कसं करायचा. पण नाही केलं तर काय होईल, न केलं तर काय, हे श्रवण भक्तीचं आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे, रवरवादी कुंभपाक
नानायत ना यमलोक सुखा दुःखादी स्वर्ग नक कैसा तो ऐकावा. म्हणजे यमयातना म्हणजे काय, यमलोक म्हणजे काय, सुख दुःख म्हणजे काय, स्वर्गलोक म्हणजे काय, नरकलोक म्हणजे काय, कैसा तो ऐकावा. त्या कशा आहेत. कारण हे ऐकल्यानंतरच आपल्याला या नरदेहाचा वापर कसं करायचं ते कळेल. विषयाचं ज्ञान म्हटलेलं. रव रवादी कुंभ पाक, मेल्यानंतर पाप केलेलं असेल तर आपल्याला कुठे घ्यायचं. एक घाणीमध्ये किड्या होतात ना, त्यामध्ये टाकलं जातं. कुंभपाक म्हणजे चौफेर बंद आणि वरती झाकण, अशा कुंभपाकमध्ये आपल्याला टाकलं जातं. अनेक प्रकारच्या यातना सांगितलेल्या आहे. यमयातना सांगितलेलं आहे, यमलोक म्हटलेलं सांगितलेलं आहे. करवतीने कापतात तो प्रकार आहे. बरेच काही काही प्रकार आहे. ऐकूनच वाटेल ना हे नको, याच्यापेक्षा मला भक्ती करायला पाहिजे. कळतं ना बाबा, हा विषय कळलं काय त्याचे इम्पॉर्टन्स, या देहाचं महत्व कळत. नंतर काय सुख दुःखादी स्वर्ग नरक, म्हणजे पुण्य केलं तर सुख कसं मिळेल, स्वर्गलोक कसं मिळेल, म्हणजे ऊर्ध्वगती कशी आहे, मध्यम गती कशी आहे, अधोगती कशी. रजगुण म्हणजे काय, तमोगुण गुण म्हणजे काय, सत्वगुण म्हणजे काय, सगळं विषय मॅकॅनिकल काय म्हणतात, मॅकॅनिझम, या जगाचं मॅकॅनिझम, या विश्वाचं मॅकॅनिझम श्रवण भक्तीमध्ये. श्रवण भक्ती केल्यानंतरचं पुढे बाबा, जसं मुलगा असतो ना, तो डायरेक्ट शाळेत जात ना, हल्ली तो डायरेक्ट शाळेतच जातो. पहिला प्ले ग्रुपमध्ये जातो. प्ले ग्रुपमध्ये शाळेची त्याला ओढ लागते. तो आई वडिलांना सोडून राहू शकतो, मुलांमध्ये मिक्स होऊ शकतो. सवय झाल्यानंतर तो पहिलीचं शिक्षण घेतो, दुसरीचं शिक्षण घेतो, तिसरीचं, असं ग्रॅज्युएशन होतं. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो परत शाळेत जातो. आपला आपण तसं विषयाचं ज्ञान झाल्यानंतर जीवन जगायला सुरुवात करतो. फक्त संसार करून मरायचं, प्रपंच करून मरायचं, किंवा मरणापूर्वी मरण बघायचं. खरं महाराज म्हटलं ना, माझे मरण म्या पाहिले, डोळा पाहिला मुक्ती सहज. तुकाराम महाराज म्हणजे महान संत. त्याने 6 विकारांवर जिवंत असताना विजय मिळवला होता. 6 विकार. पहिला विकार कोणता? काम. काम म्हणजे विकार, पहिला विकार आहे. काम म्हणजे काय? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, चांगला दृश्य पाहिजे, हा छान, चांगलं खाणं आहे, मला हे पाहिजे, मला चांगलं फळं दिसत मला पाहिजे. कामिक भाव. जे जे तुम्हाला डोळ्याला दृश्य दिसतो ते आवडतं, मग ते 10 इंद्रियांमार्फत त्याचा उपभोग घेतो, त्याला काम विकार म्हणतात. दुसरा विकार क्रोध, नाही मिळालं राग येतो. दुसरा विकार. तिसरा विकार मोह, पाहिजे, अजून पाहिजे. चौथा विकार मत्सर, त्याला मिळाला मला नाही मिळालं, मत्सर. पाचवा विकार भय, आहे ते जाईल का, आहे ते जाईल का, संपल्यानंतर काय, संपल्यानंतर काय, आहे ते जाईल का, संपल्यानंतर भय. आणि 6वा विकार अहंकार, मी केलं, नाही झालं तर माझं नशीब, देवाची मर्जी. करता करविता तो आहे आपल्यात म्हणून सगळं घडतं. आहे जवळांतरी, भेटी नाही जन्मांतरी. का जायचे चुकल्यावर बसत समागमाकडे, सत्याचं समागम ह्या जीवच करत नाही. कारण काय संघ कसला आहे, सगळं अज्ञानाचं बांधण आहे. काय शिकवणार आपल्याला? दारूच प्यायला शिकवणार, चोरीच करायला शिकवणार, लबाडीत करायला शिकवणार. संघ कसला आहे? देहाचा संघ जडला देहबुद्धीचा. जन्मापासून मरेपर्यंत देहबुद्धीच. काय करणार आहे?
देवाची जरी भक्ती करतो आपण ती देहासाठीच करतो की नाही? कारण आपण देहासाठी देहालाच ओळखतो, देवाला ओळखतच नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, देव माझा मी देवांचा, हीच माझी सत्यवाची. देव माझा आहे, मी देवाचा आहे. देवाचे देऊळ, तो देव कुठे आहे? देहरूपी देवळात आहे. देवळात नाही तो. आपण देऊळ उभारतात ना, काय म्हणतात ना, 4 धाम काय तीर्थयात्रा वगैरे सगळं करतो आपण, 4 धामला जातो की नाही? जीव तोडून मरेपर्यंत धावतो तिकडे. मरणाची पण भीती वाटत नाही. कल्पना असते पुण्य मिळेल. मेला, अरे पुण्यवान माणूस तीर्थक्षेत्रात गेला आणि मेला, पुण्यवानच आहे, बरोबर. पण इकडे पुण्य पण कल्पना आहे ज्ञानदृष्टीने. पुण्य कोणासाठी कमवतो आपण? या देहासाठीच ना. जीवात्मा सूक्ष्म देहासाठी पुण्य कमवतो, आशेने पुण्य कमवतो. पुढचा जन्म मला चांगला मिळेल म्हणून पुण्य कमवतो की नाही? म्हणजे जन्म आहे की नाही, देह आहे की नाही तिकडे? म्हणजे देहासाठीच कमवतो आपण. आपल्याला ओळखत नाही ना, म्हणून तुकाराम महाराजांनी देवाचे देऊळ, त्या देवाचं दर्शन कुठं होतो? देहरूपी देवळात होतो. न जाय जपाशी न जाय तपाशी, गुरु चिंतने वेळ कोठे न जाय. कुठे जायची गरज नाही, गुरुचं चिंतन करा. गुरु म्हणजे कोण? गुप्त रूप जो आपल्यात आहे, ज्याला आपण देव म्हणतो, तो देव आपल्यात आहे, गुप्त रूप. न जाय जपाशी न जाय तपाशी, न जाय काशी न जाय गैश. हरिचिंतन किंवा गुरुचिंतन कोठे न जाय. हरिचिंतन म्हणजे आपल्यात असून हरवलेला आहे म्हणून तो हरिचिंतन आहे. हरीचे चिंतन करायचं आपण. हरी म्हणजे आपल्यात देव आहे आणि हरवलेला वाटतो आपल्याला. तुझा आहे तुझ पाशी बरी तू जागाची प्रशी, आपल्याच देव आहे. किंवा गुरु गुप्त रूप, त्याचं चिंतन करायचं. ते चिंतन न करता आपण 33 कोटी देवांचं चिंतन करतो. कशासाठी? पुण्य जमवण्यासाठी, पुढचा जन्म चांगला मिळायला पाहिजे, बरोबर. ते ठीक आहे. इकडे जन्मालाच पूर्णविराम सांगितलेलं आहे. जन्म घेणं चुकीचं आहे, दुःखद आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? जन्माचे देवगुण पाहिले सुद्धा दुःख असे कारण जन्म. कारण रज तम सत्व गुण असल्याचे म्हणून जन्मच घेऊ शकत नाही. सत्वगुण पण गुणच आहे, तमगुण पण गुणच आहे, आणि रजोगुण हा गुणच आहे. गुणातीत निर्गुणा निरंजना तू सद्गुरु. सद्गुरु काय? गुणातीत आहे, निरंजन आहे. म्हणून सांगितलं देव देवाचे देऊळ. देव पहावयासी गेलो तेथे देवाचे फूट. देवाचा शोध घेता घेता आपण देव आहे कळतं, आपल्याच देव आहे कळतं, आपण देव आहे कळतं. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेट. तुकाराम महाराजांचा तो अनुभव सद्गुरू आपल्याला देतो. सद्गुरूकडे कशासाठी जायचं? देवाकडे काय मागायला जाऊ, सद्गुरूकडे काय मागायला जायचंच नाही. मागतो काय? मागे त्याशी लावी भिकेशी, न मागे त्याची रमा होईनस. रमा म्हणजे लक्ष्मी, ती त्याची दासी होते. मागायचं ना देवाकडे. काय मागायचं? देवाला काय सांगायचं? ह्याची दान दे का देवा तुझा विसर न. गुण गाय नावडी ह्याची माझी सर्व. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सुद्धा. तुका म्हणे गर्भावासी सुखे. कारण म्हणजे ना अवमान केला. मागणार पण कोणासाठी? देहासाठीच ना. मेल्यानंतर याची किंमत काय? काहीच उपभोग घेता येत नाही. आपण मग भूत होऊन राहतो की नाही? कारण देह नाही, स्थूल देहानेच हा उपभोग घेता येत. मेल्यानंतर आपण जे काय कमावतो जन्मापासून मरेपर्यंत 5 ब्लॉक 10 ब्लॉक काय जे कमावतो, इस्टेट जे कमावतो, याची किंमत शून्य आहे. उपयोग नाही. शेवटी भूत होऊन राहावं लागतं. जिवंत असताना त्याच्यातलं मिथ्यत्व कळायला पाहिजे. हे सत्य. सगळं करा. संत काय म्हणतात? सगळं करा
मी करत नाही हे जाण. तो आहे म्हणून सगळं चाललंय. म्हणून सांगितलं मी खाईन ते, मी खाईन ते अन्न प्रभुदैव. देव आहे आपल्यात म्हणून आपण खातो. सगळे इंद्रिय हालतात, सगळं शरीर चालतो. मशीन आहे ना, शरीर म्हणजे मशीन आहे. ती निसर्गाने दिलेली ही मशीन आहे. ती मशीन मध्ये देव आहे म्हणून सगळं चालतं. त्या देवाला ओळखत देहासाठी का बोलला ती वल्ल्या रंगा, सगळे वल्ल्या रंगाला बोललेले असतात. त्याचा ज्ञान श्रवण भक्तीत आहे. श्रवण भक्तीमध्ये एक एक पैलू सांगितलेला आहे. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराण. भक्ती मार्ग म्हणजे काय, ज्ञान मार्ग म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, जग काय, देव काय, देह काय, गुण म्हणजे काय, सगळं काय म्हणतात ना मेकॅनिझम सगळं समजून सांगितलं. ते कळल्यानंतर कोण जन्म घेणार सांगा मला. कळलं की हे खाल्लं, चांगलं पकवान बनवलंय, सुंदर वास वगैरे एकदम सुंदर आहे. कोणीतरी कानात येऊन सांगतो खाऊ नको, मरशील, विष आहे त्याच्यात. कोण खाईल, कोण मरायला तयार होईल. तसं सद्गुरू आपल्याला सांगतो हे जे तू काय खातोस ना, जन्मापासून मरेपर्यंत विषय सुख घेतो की नाही. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय विषय सुखासाठीच वापरतो ना. हे तू गैरवापर करतो, मरणार आहेस. मरणार म्हणजे काय, मरणार म्हणजे मरणारच नाही, तू जन्म घेणार परत. मरण म्हणजे कसं पाहिजे, सद्गुरू मरण कसं देतो. मरा मरा असे एकदाच मरा, कायमचे मरा, परत जन्म नाही, असा सद्गुरू मरण देतो. तो मरण जिवंत असताना कळतो. तो कसा असतो, तो दुःखदायक आहे, त्रासदायक आहे, आनंददायक आहे, ते जिवंत असताना कळतं. म्हणून संत जेव्हा देह सोडतात त्यांना दुःखच नसतं. त्यांना माहिती आहे देह म्हणजे पीडा आहे. म्हणून तुकारामांनी सांगितलं जन्माचे ते बाहेर शोधणार का असे कारण जन्म. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेहा येऊन खाली. सद्गुरूला माहिती असतं हा देह म्हणजे पीडा आहे, त्रास आहे. म्हणून तो जिवंत असतानाच या वासना सोडून बसलेला असतो. तो मृत्यूची वाट बघत असतो, वेलकम करतो, तो स्वागत करतो मृत्यूचं. आणि त्याला माहिती आहे मृत्यू म्हणजे काय. ह्या सगळ्या विषयांचं ज्ञान श्रवण भक्तीत सांगितलेलं आहे. म्हणून श्रवण भक्ती फार महत्वाची. श्रवण भक्ती समजली तरच कीर्तन भक्ती होईल की नाही. पहिलीत जर मुलगा प्ले ग्रुप मध्येच काय शिकला नाही तर पहिलीत काय शिकणार आहे, आणि पहिलीत शिकलं तर दुसरीत जाणार की नाही. तसं ही श्रवण भक्ती ह्याला प्ले ग्रुप म्हणायला काही अर्थ नाही. ते शिकला तरच तो पहिलीत जाण्याची ओढ झाली. म्हणजे कुठली भक्ती, कीर्तन. आपला कीर्तन कसं करतो जन्मापासून मरेपर्यंत, सगळ्या उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विषयाच. हे कीर्तन कसलं करायचं आहे, देवाचं कीर्तन, परमेश्वराचं कीर्तन, आनंदाची डोही, आनंद तरंग, त्याच्यात रमायचं ते कीर्तन भक्ती आहे. विष्णू स्मरणम, सगळे माझ्यामध्ये देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे. त्या देवाची ओळख, तो विष्णू स्मरण, तो हरिचिंतन, त्याची तो त्याला कीर्तन भक्ती म्हणतात. रवंत करणं, रवंत करणं. चौथी भक्ती पादसेवन. सद्गुरू भेटल्यानंतर जो सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे चालणं, त्याप्रमाणे चालणं, ती पादसेवन. अर्चन, सद्गुरू सांगेल ते ग्रहण करायचं. वंदन, सगळीकडे देव आहे ते सद्गुरू बघायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यात काय अनुभव घ्यायचा. वंदनम, सख्यम, दास्यम, आपण देहाचं दास्य करतो, सद्गुरू आत्म्याचं दास्य करायचं. जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म आपण देहाचं दास्य केलेलं आहे. म्हणून जन्म सुखदुःखापासून सुटका होत नाही आपल्याला. इकडे आत्म्याचं दासत्व करायचं.
सगळ्यात म्हणजे आतमध्ये बसलेला आहे, त्याचं दासत्व वगैरे. सख्य आपण देहाशी सख्य करतो, प्रेम करतो. शेवटी तो प्रेम महागात पडतो की नाही? जन्मापासून मरेपर्यंत आपण शरीरावर प्रेम करतो. मरताना जाम त्रास देतो तो देह. शेवटी देवाला हाक मारावी लागते, देवा मला सोडव, मला याच्यातून सोडव, मला खूप त्रास होतो या देहाचा. हात चालत नाही, पाय चालत नाही, डोकं दुखत, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, स्वतःचं स्वतः करू शकत नाही, घाणीत पडून असतो आपण. ज्या देहासाठी आपण सगळं केलेलं आहे तोच देह शेवटी त्रास. पण खेळ संपलेला असतो, वेळ संपलेला असतो. देव काय काय? देव म्हणतो तू नोकरी केली नाही, पगार डायरेक्ट कुठून देणार? केव्हा आपल्याला देव वाटव? देव काय? म्हणून सांगितलं दास्य देहाचा करू नका, आत्म्याचा, खऱ्या देवाचा कर. खरा आणि खोटा म्हणजे, खोटा म्हणजे 33 कोटी देव आहे ना, ते कल्पनेचे देव, कल्पना कल्पना घेऊन बसतो. मी पुण्य केला, मला चांगलं जन्म मिळेल, स्वर्ग लोक, मृत्यू लोक, काय त्याच्या पलीकडचे सद्गुरू सांगतात. ठीक आहे, हे पुण्य आणि पापाच्या पलीकडे म्हणून श्रीकृष्ण तापे पुण्य पापे जळाली, कोण समते ते ज्ञान गंगे मिळाले, शुभाशुभ पाहता भावना राम झाली. निश्चितीने बोलतो श्रवण भक्तीतच सगळे कळत. दास आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे काय? मी देह नाही, मी आत्मा आहे. तो सगळ्यांमध्ये आहे, सर्वाभोवती भगवतभाव हाच भजनात. मला जन्म नाही, मला मरण नाही. कल्पनेच्या बाहेर जातो. देव कल्पना, जग कल्पना, विश्वकल्पना, देवकल्पना, एका कल्पनेपोटी होती जाते अनंत सृष्टी. एक कल्पना आहे ती मनामुळे आहे. इकडे मनच नष्ट होतो, मन उत्पन्न होतो, मनाला अस्तित्वच नाही. मन आहे म्हणून जग आहे, इकडे मनच नष्ट होतो. भ्रमणो सकाळ जना, या जीवाला भ्रम झालेला आहे म्हणून तो जन्म मरणाच्या गोष्टी करतो, गुणाच्या गोष्टी. एक सद्गुरू भेटतो, तो सांगतो गृहा दाखवी निजदन, गृहा सभाग सात्मबोधन. सात्मबोध म्हणजे तू आत्मा आहे, तू देव आहे, जगाचं निर्माण तू आहे, जगाचं पालन करणार तू आहे, जगाचा नाश पण करणार तू. रावण आहे ना, त्याला इच्छा मरण पाहिजे. स्वतः इच्छा नाही केलं तर मनुष्य शकत नाही. रावणाला इच्छा पाहिजे मरायची. रावण म्हणजे आपण ना, देह, मी देह आणि कल्पना घेऊन बसतो, मरणार कसं काय? सद्गुरू भेटतो आणि सांगतो तू देह नाही, हे पटवून घेतो. चांगल्या गोष्ट शिकायचं असेल तर गुरुचं ऐकावं लागतं की नाही? तो सांगतो तसं फॉलोअप करावं, त्याने विश्वास ठेवावा. तू सांगितलं विश्वासू देव तया चांगला. तसं सद्गुरूवर विश्वास पाहिजे फाट. जसं आपण एखादी विद्या शिकायची असतं ना, तर आपण गुरुवर विश्वास ठेवतो की नाही? उदाहरणार्थ आपला शिक्षकावर विश्वास ठेवतो. एखादी विद्या शिकायचं, आपल्याला शिवणकाम शिकायचं, शिवणकाम असतात, तो शिक्षक शिकवतो की नाही? अनेक विद्या आहे, त्याच्यावर विश्वास ठेवतो का? त्या गुरुवर, मास्टर म्हणतात, एक्सपर्ट इन दॅट सब्जेक्ट, त्याच्यामध्ये आपण विश्वास ठेवतो, तेव्हा शिकतो ना, सरेंडर होतो त्याला आपण. तसं हे आत्मज्ञानाचा विषय आहे. भक्ती म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे काय? देव म्हणजे काय? म्हणून श्रवण भक्ती. म्हणून काय सांगितलेलं आहे? रौरवादी कुंभपाक, नानायतना यमलोक, सुख नकाली स्वर्ग नक कैसा तो एक वार राजा सद्गुणा श्री रामेश महाराज, राजा सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज, राजा सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय, राजा सद्गुणा श्री